दोघे तुम्ही दोघे जण येत ना माझ्याबरोबर. दोघे जणी आते कसलं काढाय ते एकवर होत गेलं मध्ये गेलं वराडलं बाबा बाबा सर्वात पहिलं कोण गेलो होतं म्हणलीस तू? कसं झालं बापरे, एवढ्या थोड्याशाच वेळात कसं झालं? खाली गाण्याच्या खाली होता जरा पडला तर जीव मिळाला. होय, वरच अडकून राहिला कड्या. 50 पैसे फायद्यासाठी इथून पाचाडला दूध घालायला 5 तास चालायला लागायचे. चालणे कशी आमची 5 तास. 5 तास जाताना 5 तास यायला 10 तासाचा. 2 दिवस झाले मी माझ्या आत्याच्या गावी आहे. आजचा प्रवास आहे याच शिंगापूर गावापासून साधारण 1 तासाच्या अंतरावर शिवकालीन कारागृह असलेल्या लिंगाणा या किल्ल्यापर्यंतचा. आज माझ्या सोबतीला माझ्या आत्या आणि तिच्या शेजारच्या घरातील या काकू आहेत. का दरवर्षी येतात? नाही 7 वर्षांनी मिळायची 7 वर्षांनी. या वर्षी आल्यात ना? आता पूर्ण डोंगर चढून जायचंय. इथून दिसते आज आपल्या दोघे जण आहेत आत्या. आज तुम्ही दोघे जण येत ना माझ्याबरोबर. दोघे जणी आते ते खाली शिंगापूर गाव. आता पूर्ण डोंगर चढून आलोय आणि समोरचा सुळका दिसतोय लिंगाणा. कुठून वाटे हे शेत आहे का वरचं? आणि इथे आल्यानंतर हा रोड लागतो. हा मोहोरी गावात जाणार रोड आहे. काय नाही तिकडून आलोय मागून. शेत किती दिवस लागतील यायला अजून? आता किती दिवस लागतात काय माहिती. तरी 6 महिन्याला आहे, 45 महिन्याला आहे. पोरं ते तर कधी आहे. अर्ध्या तासाच्या डोंगर चढाईनंतर आम्ही मोहोरी गावात पोहोचलो. पुणे ते लिंगाणा या मार्गावरील मोहोरी हे शेवटचे गाव. ड्रोन पाहिजे होता आज. खरोखर वाटते ड्रोन पाहिजे होता. काय सुंदर आहे. आणि हे जे दिसतात ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला मी कोकण कड्यावरने हा फोटो घेतला होता. त्याच्या समोर जे उंच उंच डोंगर दिसत आहेत. अशी डोंगराला एकदम शार्प घासून पाय वाटे. खाली एवढं सुंदर कडे आहेत ना. इथे मध्ये तर एक सेंटरलाच राहिलं आहे. त्याच्या आजूबाजूने सगळे असे सुळके आहेत. माझे गाईड मागे राहिलेत नऊवारी साडीतले. अजून बरंच जायचं पुढं. मोहोरी गावातून निघालेली पायवाट डोंगराच्या कुशीतून एकाएकी घनदाट जंगलामध्ये शिरते. आपल्या बकऱ्यांच्या मागे आत्याने हे संपूर्ण जंगल पिंजून काढलेले आहे. त्यामुळे इकडच्या सर्व पायवाटांची तिला अचूक माहिती होती. ही नवीन वाट आहे का?
कितीतरी रोगांवरच्या औषधं या रानात असतील पण माहिती नाही त्यामुळं खेकड गवलं का काटाला बघा की आणि असं आडवं जायचंय मग पुढे गेल्यानंतर दिसला पाहिजे लिंगाणा बघूया कारवी पूर्ण फुललेली आहे जांभळ्या रंगाची फुलं म्हणजे हवेमध्ये ही पाखरं उडतात हे चतुर बोलतात त्याला तिथे आणि शेवटी 1 तासाच्या प्रवासानंतर आपण लिंगाण्याच्या अपोजिट साईडच्या डोंगरावर येऊन पोहोचलोय काय जबरदस्त आहे अजून जवळ जायचा प्रयत्न केला पाहिजे कुठे पाण्याच्या गावात आलो बाई आलो कुठे एवढी बात माणसाची आहे आता कोण करते पाठीमागं रायगड आणि इकडे शहर आहेत ही काळ नदी आहे का खाली हीच आहे ना भुलवरून आली ना वलदाब सारा असं आलं ना ती बघा ती पुढे 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 ती काय नदी ती नाही ती तिकडून वरतून आली ती ना ती वाडा तो वाडा आहे तो मोर लिंगाण्याला चढायला वाट कुठून ह्या कोपऱ्यावर शिरण ह्याच आपल्या समोर गेली समोरची शिर नीट गेली ते वरती खांबा टावला बापरे तिथं गेला होता ना राम मामा तंबू टाकला वर नाही तो गळे नाही टपान तिथे तंबू टाकला होता तिथे नाचला झुकळा करून असं शिंकाळा करून जात होती त्या उमराला अशी त्या दरीतून कशी बघा ते एक पार होत गेलं मध्ये गेलं वराडलं बाबा 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 करी बिहारलं पार उतारलं आणि पाण्याचं डबं नाही की पियाला लोकांना दवारली तिथं घरी कुठं तरी काय घरी एका ट्रेकिंग ग्रुपने रायलिंग पठार ते लिंगाणा असा रोप बांधून इथे रॅपलिंग केली होती. आत्या त्याबद्दलचेच किस्से सांगत होती. तो गड आहे नाही हा रायगड जगदीश्वर मंदिर आहे असं दिसते बाबा. शिव रायगड समोर हा समोर हा हा ना त्या लिंगाण्याची सावली कशी आली बघ अख्ख्याच्या माशी खाली सावली तिथून माणूस पडला होता बिन सर्वात पहिलं कोण गेलो होतं म्हणलीस तू? ते कोण होता काय माहिती तिकडून खालून गेला खालून आला ना माणूस तो गेला बिना रशीचा पडला का खाली मध्ये? मग येताना तिथे पडला त्या बाजूला कसला सुळका आहे पण खतरनाक मधीच. हा मध्ये बंडा केवढा आहे गेडा केवढा आहे त्याला. हा ना पण आजूबाजूने काय नाही मधीच एवढा सुळका राहिला. केवढा उंच आहे तो अजून उंच असेल पडत पडत कमी झाला असेल. नाही यायला लागले नाही पण त्याच्या आधी पार त्याचं टपाड नाही पडलं कुठं वस्त्र नाही गेलं काय नाही गेलं सगळं कातळ खडकच आहे ना. हो का माझे गाईड. मला इकडे आलं हे उंच वाटते तिकडे गेलं ते उंच दिसत. हिरकणी तो तिकडे टप्पा दिसतोय ना
त्याच्यात त्या साईडला आहे अजून तिकडे नाही का? हा जो दिसतोय समोर तो असा दिसतोय ना, कडेने उतरली बाबा. त्याच्या पलीकडल्या साईडला. नेट बीट चालतंय ना, सगळं बोलले तिकडचे. हे काय? ते दिसते गळे ते पाणी आहे ना ह्याच्यात. ही पाण्याची टाकी आहे का? कवाची त्यात पाणी कसं काय असं जरा पण आला तेवढं. पण हे लिंगाणा आणि तो गड सामना आहे त्यांचा तेवढाच आहे ते लिंगाणा त्यातलं गड. आपला सह्याद्री खरंच खूप अद्भुत आणि अविश्वसनीय आहे. दिसतोय कोकण दिवा. त्या दिवशी आपण तिकडून दाखवलं होता इकडचा व्ह्यू, आज या बाजूने दाखवतो. समोर रायगड, हा लिंगाणा. आपल्या महाराष्ट्राच्या अद्भुत निसर्ग सौंदर्याची व्याख्या म्हणजे हा लिंगाणा किल्ला. सह्याद्रीचे हे अद्भुत रूप पाहणे म्हणजे स्वर्गानुभूतीच. याच्या सर्वोच्च शिखरावर सर्वात आधी कोण गेले असेल? जिथे माणसाला उभे राहणेही कठीण आहे अशा जागी या पाण्याच्या टाक्या कोणी खोदल्या असतील? असे असंख्य प्रश्न मनामध्ये घोळत होते. स्थितप्रज्ञ लिंगाण्याचे आणि इथून दिसणाऱ्या रायगडाचे दर्शन घेऊन मन मात्र तृप्त झाले. निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार आणि ऊन सावल्यांचा लपंडाव बघत मी बराच वेळ इथे बसून घालवला. बघता बघता या शुभ्र ढगांची जागा आता काळ्या ढगांनी घेतली. निसर्गाचे हे विलोभनीय रूप डोळ्यात साठवून आम्ही माघारी परतण्याचा निर्णय घेतला. इकडून भरलाय पूर्ण. कसं झालं बापरे, एवढ्या थोड्याशाच वेळात कसं झालं? तिकडे जा तो तिकडे करून पुढे गाडी जायला लागला. खंडी भर बकरी. हो, खंडी खंडी 2-2 खंडी बकरी आणि कण गुर्र. हे रान तुमच्या गावातलं आहे का? हा, इकडून रायगडाच्या साईडने पूर्ण काळे ढग जमा झालेत. लवकर जायला पाहिजे. माझे गाईड पुढे गेलेत दोघीजण. वाटेत काही काळ विश्रांतीसाठी थांबलो होतो. गावातल्या माणसांना ओळखत नाही ते. तुमची आहेत का? पटेंचे तुम्ही काय झालं काय ग? कुत्र्यांच्या पाठीमागे त्यांचे मालक असलेले एक 70 ते 80 वर्ष वयाचे आजोबा आले. आजोबा याच शिंगापूर गावचे. तुमच्या गावाचं नाव शिंगापूर का पडलं?
आता पहिलं नाव पडलं शिकावं त्याचा घिसार पडला असं तरी पण त्याचा काहीतरी असं असेल ना अर्थ. पहिलंच ना तुझं घिसार जातो सिंगापूर झालं. पण अर्थ नाही का काय सिंगापूरचा? आता त्याचं काय वाटत सांगता येईल हे घर कुणाचं आहे? आता बॉल डावी टाकलं त्याचं वाडा होता का? वाडा होता घरांचा. त्याचा जर पडेल आपल्या गावात साडी व्हायला हे व्हायला त्याच्यामुळे ते पण आजोबांनी आजपर्यंत अनेक ट्रेकर्स मंडळींना लिंगाण्यापर्यंतच्या वाटेवर सोडले आहे. हा आता एवढे लोक येतात तेवढी पहिली यायचीत का? पहिली आमच्या काळामध्ये आता नवीनच 5 वर्ष झाली आहे. तुमच्या काळात कुणाला माहितीच नसेल तिथं असा गड किल्ला आहे ती, पहिली नव्हती. कोण नव्हते येत. आहे ना? पहिलं नसायचं कोण. ते आता नवीन आता 10 वर्षच त्या निघाल्याला पिकाले. जपान ते शाकोरी झाले कोण पण यायला नाही आले. 10 वर्षच. पहिल्या सुरुवातीला नाही. आलं 2 जण तर ह्या लिगाण्यावर चढलं या लिगाण्याला उतारलं आणि माघारे गेलं मग त्या 4-8 दिवसांत एक जण याला रायगडावर आणि एक जण चढला लिगाण्यावर. हा ते ह्यानं इशारा त्याला केला आणि त्यानं ह्याला केला म्हणजे इशारा जे जगा मिळाला वर हा चालल्यावर हा ते ह्यानं त्याला केला आणि त्यानं ह्याला केला ते माहिती पडलं आणि खाली गाण्याचा खाली उतरताना पडला तर जीव मिळाला. होय. वरच अडकून राहिला कडे. हा, मग निशाण त्यानं अर्ध्यामध्ये हा वरनं नाही पडला पण ते पडल्यावर अर्ध्यात अडकला असेल ना. रानच कुठेतरी अडकला. खाली जमिनीत नाही टोकाला आला. जाऊन त्याने निशाण केलं ना. हा, गडाचं मग त्यानं त्या रायगडावाल्यानं तपास केला. मला इशारा करून खाली उतरल्या मग खालनं माणसं सोडली त्यामुळे सर्व ते 7 लाखांच्या बाजूला पडला गावला पडला. मग तीच बसणं मध्ये 2-3 वर्ष बंदच होत आणि मग लागली ती याला मग याला मग सारखी माणूस याला. पडला. एक पोरगा पडला एक माणूस ते पडला लागली माणूस ते पडला. आता हे नावाचा हे नाळी झाला. मिळालं नाही का नाळे 2 वर्ष. ते नाळी ते कसे ते काय बांधलं आम्ही वरती गेलो होतो. मागं बेंग होते पाठीवर. नाळीनी मग येते तुमचा देव आहे तिथून का? नाही देव ह्या नाळी आता आपण आलो ना हा तिथं नाळे इकडे बाजूला आपण त्या आलो नाळीने ना. खाली तिथं खाली उतरायचं. हा तिथं खाली उतरायचं मग पण आता उतरायचं नाही. तुट आहे ना तिथं जायचं तिथं मग रशीला तर मग वर जायचं लेगायला. तुम्ही गेलता का कधी वरती? आम्ही नाही गेलो. कधीच? आम्ही त्या आडव्या पाट्यानं हिंडलो बरोबर नाही. त्या आडव्या पाट्या ज्या कंगुरी आहेत ना हा त्याला आम्ही सर्व चेडा घेतलाय. त्यात म्हणजे पाण्याच्या टाक्या घेऊन आहेत हा वरलेल्या आतमध्ये. असा जर खडा टाकला ना आपला अंड्या एवढा हा असा खडा उशिरान खाली तळास पडल्यावर पाण्याचा बुडबुडायचं वर मग ते खूप खोल असन. खोल असं पूर्ण सभोवतीने आहे का तशा टाक्या? सर्व अशा टाक्या कोरलेल्या आहेत कड्याला. त्या माहिती नाहीत मग कुणाला तुमच्याशिवाय मग? नाही आहेत बघ झाल्यात माहिती. आता? इथं वर होते ना ते गेली जीव हा तिथं रश्याने पाणी आणलं वर त्या टाक्यानं. तिथनं पाणी न्यायला लांब पडे ना हा हा तिथं रशी लावली नाही होती का, ना त्या उमराला त्या दरवर्षी बांधून त्या उमरानं टाकीत रशी उतरायची. लिगाणाला लावली होती. आणि तिथनं पाणी भरून आणि तिकडं आणायचं. तिथनं माणसं तिकडे जाईल तर गोल रशी लावली होती अशी चक्रावर फिरवाय त्या वडायला आपल्या त्या जागेने ठेवलं होतं हा का? त्या रश्या वडायला वाया हे त्याच्या रशी त्या माणूस बसला उमराशी की तर तिकडं पडलं की तिथं पाणी भरलं की ह्या बाजूने वर ये ते पाणी आम्ही उतरून घे आणि मोकळी अंडे द्यायचे माणसाला. हा असे करायचे गोल रशी फिरायची. पाणी वाहतुकीसाठी. 10-15 दिवस ग्रुप माणसं पण जात होती. माणसं जायचे. शिवा आमचा गेलाय त्या रस्त्याने. शिवा गेलाय पांडव गेलाय शिंकाळ्यात हा का? शिंकाळ असं शिंकाळ रस्त्यानं असं शिंकाळ असतं. हा शिंकाळ असतं तरी भीतीच नाही एवढं धरीत नाही जायचं. नाही ते काय तर अरुण सावंत म्हणून होतं नाव त्याचं. त्यानं सुरुवातीला तिथे रस्ते बांधले. तो लय बरोबर तो गुजरात पडून मेला कुठून अरुण हा सावंत बरोबर बरोबर. हा तो मेला काय मेले मेले मेला ते पडूनच मेले. पडूनच मेला. बरोबर तेच बरोबर. सांगत होते ना 2 जणी होतं ना. त्यांनी हेच लिंगाणाच नाही महाराष्ट्रात लय ठिकाणी सर लय केलं. ठिकाणी जिंकला होता. सारे त्याचं कामच ते होतं. ते तुम्ही ओळखायचा का त्यांना? हा तो येऊन आमचे चहा पाणी करून मला कुठं असा घालू की बेटाला 100-200 रुपये द्यायचा. हा, लय हा. भारी माणूस होता. ते फसून झालं त्याने ते रोपची रशी धरायची टाकली दुसरी रशी धरली. मग इकडंच पडला ना. लांब तिकडे कुठं नाही ह्याच्यावर पडला ना. नाही 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 ह्याच्या नाही पडला. तिकडे पडले. लांब तिकडे कुठे पडला. आता लक्ष झालं माझ्या बरोबर. पुढं ते वरती चढतानीच कुठंतरी पडलेत ते. चढतानाच इथं पण पडला. पडला ना एक माणूस. पण ह्या गाडाला तो परख्या जायचे भारी होता. आता इथं 7-8 वाजता माणूस होता तुमच्या वय. ते आता एक कोणतरी पोरग आहे तो मला वाटतं 15 का 20 मिनिटात लिंगाणा चढलाय. त्याचं टीव्हीला नाव आलं होतं कोकरे म्हणून आहे काय हा चढतात आता तो 15-20 मिनिटात निघाला. एक माणूस रेकॉर्ड केले हो.
त्याच्या खिंडीत गेलो आणि मग गेलो तिथे खाली गेलो काय बोरांच्या खाबरच्या नाळीत गेलो आणि खेट्या लिगाण्याच्या पायथ्याला बसलो तिथे हा. आणि मग त्याला ते चप्पल काढले बूट नालाचा काढला आणि असा कॅमेरा होता जसा 3 नांगाडे त्याला होते ते असलं हा हा 3 नांगाडे तिकडे असे पिशी आणि त्या अशा झाडाने जायवर आणि तिथं गेला की तिथं परत आणखी मांगर आहे कॅमेरा घ्यायला तो कशाला ठेवी तिथं मग काय ते रेकॉर्ड करतात. हा काय झालं तिथनं हा ते रेकॉर्ड करीत आधी संपूर्ण गेला तो असं माहिती 2 तासात जाऊन खाली आला हा. 1 तासात गेला 1 तासात आला नुसत्या पायान रस्ते नाही पैसे नाही काय कसं बाबा त्याचं झालं त्या टपाटात कसा गेला असं? तो पोरगा विनर रशीचाच गेलाय. हा त्याचा व्हिडिओ मी दाखवतो रेंज हा असं मग ते तो मग तोच हे काय झालं पोऱ्यात हे गोरट्या पोरगाचा गोरट्याला पोऱ्यात हे बरं असं तर नाही तो नीट जाताना उभ्या असा गेला आणि येताना पाठाण करून झाला. एकाच जागी जराशे फोडाशाला त्या मधल्या काळ्या टाप्यात हा. नाही तर म्हणजे असं त्या आपल्याकडे तोंड करून खाली बघायचं मी दिशा बघत राहील मग खेटीत खाली उतरला मग त्याने ते डराक्षी आणली होती ते मग आम्ही दोघांनी खाली आणि मग आलो दोघंजण घरी मला 500 रुपये दिले होते हम्म. हां पण तो 2च तासात जाऊन उतरला एकटाच आणि मग आलो तुम्ही 2 जणीवर मग दोघंजण आलो नाळीला इथे आपल्या घरी आलो बाई ते पट्टी सुद्धा काय चांगली आहे का पट्टीला अवघड आहे ती पट्टी आडवी. पहिल्या काय ते माणसाला मी भेट साठलं की काढा कडा तसं माणूस आली डब्या ओझी नेला तिकडे मनाचं माणसाचं ओझे घेऊन आले तामकड्यासनं मनभर भात घ्या तामकड्यात भरडलं हा. आमच्या काकून नारपाटला भात घेतलं होतं ते भरडलं तो गेला तर म्हटलं मला सकाळचा म्हटलं एवढं भात घेऊ द्या तो सांगता झाला मी राहिलो होतो ते सकाळचा मी उठलो आणि ते करट केली भाताची हा, ते गारठाण भरडलेलं. गाठान गरडलेलं आणि ते वर बांधलं आणि तिकडनं खाली वरदानी उतरलं आणि मागच्या गावात मला आलो ना त्या दगडीवर हात पुरं ना मग तिथं उचलून वर टाकलं आणि दगडी वर चढलं आणि तिथनं उचललं मारलं तुम्ही भात बारड्याला कोकणात जायचा होय. हात नाही, कोकणात घरात करीत टाकायचं, तेव्हा इथं खायला घरी नसायचं नव्हत्या. एवढं भातच तिकडे करायची. भात तिकडं आमची जागा होती ना हा. तिथं आम्ही भात करायचो नंतर मला 5 महिने भात काढून आणली तिकडे या पाण्याच्या गावाच्या पलीकडे लेखा तिथे पलीकडे माझीच आहे ना तिथं आमची जमीन आहे तिथं चांगली भासरं दिसत आहेत तिकडे. वावर राहिलं ते दिले आता पार्टीवाल्यानं आमच्या नावानं आता माणसं जाऊन जाऊन ते दगडीला का गोष्ट ते डोंगर खडेबिडे असं खडं बिडं सगळं सगळं खा आणि पहिलं नेमकं खडेच असायचं अशीच आहे बाई वाट हम्म. आणि त्याच्यावर सराटलं की खायला कडेवर गेलं त्या का कड्याला आडवे मी एकदा आडव्या पट्टी पाण्या गावात दूध घालायचं तेव्हा त्या खाली गेलो आणि त्या तुम्ही ह्याला गेलो त्या आरी बाजूला टपाय असा वासबाई मग ते असा 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 पाय टाकून असा पाय टाकून असं 1.5 कमर आहे पटकन कुशाचा डबा पाठीवर डबा होता ती दोरी होती का हे फुस घ्या वकळा डबा काय पाठी वाढ केला जशी नट असला ते पटकन दोरी गेला डब्यानं काय मग बरं नाळीत आलो नाळीत घाललं जाऊन आणला बापरे. वकळा डबा सकाळचं झाला हवा ना दूध घालाय तिकडे जायचा होय. हा 5-8 खेडे बी 2 वर्ष दूध व्हायले पाच चढाव 5-8 खेड आहे ना 5 जे राजमाता जिजाऊंचं हा तिथं डेअरी होती सरकारी डेअरी सिंगापूरवरनी तिथं दूध घालायला हा 2 वर्ष पाहणार आहे दररोज. रोज वयस 1 वर्ष आधी वैशाखाच्या महिन्यापासून रोज तेव्हा भरायचं कसं येते 1.5 रुपयानं भरायचं 2 रुपये बाजा 2 रुपयानं तिथं हिसाब मिळायचा आम्हाला 1.5 रुपयानं 8 फायदा आम्हाला आणि वर ते 50 पैसे फायद्यासाठी इथून 5 दूध घालायला 5 तास चालायला लागायचं चालणे कशी आमची 5 तास 5 तास जाताना 5 तास यायला 10 तासाचा अख्खा दिवस 50 पैसे. हा एवढा अगदी पाय झाला तिथनं सकाळचा 6 वाजता डबा तो माणूस उचलला आता बघ कसा आहे की 11 वाजता पोचायचो आता कसे पण वाकल्यात तर एवढं 11 वाजता पोचलो लोकं जायची पाच चढाव की 2 वाजता पाण्यास यायचं 2 वाजता पाण्यास आलं तिथं भाकरीनं ठेवलं त्या खाल्या की डबा उचलला की आपलं 4ला 5ला घरी ठीक आहे काय म्हणायचं हे. काय माहिती बाबा. बाबांशी गप्पा संपवून पुन्हा वाटेला लागलो. तुम्ही मारायचा का पहिली उडी खत पहिली उडी खत पहिली बाबा अंगणा खत नव्हती मग नुसतं शेणखत आम्ही टाकायचं पहिले नुसतं शेणखत आणि लावायचे फक्त मारणाचा भात लागेल ती असा रोग नसून राहील. रोग नव्हता आणि भात खात एवढा पिकलीभर भात खायचो आम्ही जीव घातला ना तांबसाळीचा
असं वास यायचा ना बिन घरी असेल इथल्या 3 दिवसांच्या सुंदर आठवणींसह आत्या आणि मामांचा निरोप घेऊन मी परतीच्या प्रवासाला लागलो. अशा ठिकाणी जर वेळ घालवायचा असेल तर निदान 2 ते 3 दिवस वेळ काढूनच यावे. काय व्ह्यू आहेत, असं वाटतं इकडून हालूच नाही. इथे समोर एक घर बसलंय एकदम असं डोंगराच्या उताराला. खरंच सुंदर आहे खूप. कुठल्या गावचे? कुसारबेट. कुसारबेट. हां किती घर आहेत तिथं? आहेत 15-16 असतील. शाळा आहे का? आहे. आता इकडं कुठं? इकडे शेतीमध्ये जातोय. हा का? हां कुडाण करा डुकरं खातील ते हे करतील ते व्हायचे. आलेत का कापायला? कापायला नाही आज झाले पोचलेत पण डुकरं जनावर खाणार ना रातची खाणार ते भाषा कुडाण केलं म्हणजे. आहेत का चांगली पिकं? आहेत आता पोचतंय ते काय पिकाचं सांगावं अजून. पाऊस पडतोय ना अजून. हां चालेल, येऊ का? कुठपर्यंत गेलता? सिंगापूर. एका वाटेमध्ये शिंगापूर गावला जे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. सर काय नाव म्हटलं तुम्ही? लक्ष्मण बरळ म्हणून. आणि गावामध्ये यांच्याबद्दल खूप म्हणजे पॉझिटिव्ह मला ऐकायला मिळालं की कितीही पाऊस झाला तरी दररोज अपडाऊन करून त्या गावापर्यंत पोचत आहेत. आता मी आलेलो तुम्हाला दाखवलेलं आहे किती लांब आहे रस्ता आणि कसं आहे. एवढं दररोज जातात ते. खूप मानण्यासारखं आहे. मला अपेक्षा होती की तुम्ही भेटताल रस्त्यामध्ये कुठं. टाइम झाला आपल्या टायमाला निघायचं जायचं. हां अच्छा. तुम्ही काय वाटतं लोकांचं वगैरे? भाग खूप सुंदर आहे आणि लोकांचा स्वभाव त्यात म्हणजे त्या भागापेक्षा जास्त सुंदर स्वभाव आहे लोकांचा. म्हणजे तुम्हाला काम करताना काय बाबा? नाही कधीच काम करताना त्रास नाही लोकांचा. आहे ना, नाही. प्रसन्न पाऊस वाटत खूप जास्त असेल काय असेल तर लोक स्वतःहून सांगतात की सर तुम्ही उद्या येऊ नका, पाऊस जास्त आहे, स्वतःला सांभाळा. कारण ज्या दिवशी तुम्ही पाऊस जास्त त्या दिवशी याचाल तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण यायचंच आहे इथं. बरोबर. असं नाही की तुम्ही आता उद्या आला म्हणजे तुम्हाला 8 दिवस यायचं नाही का म्हणायचं नाही. म्हणजे तुम्हाला डेली इथे यायचं आहे ना तर पाऊस जास्त तर स्वतःलाही सांभाळा. तुम्ही करता शाळेसाठी बरोबर आहे पण मग स्वतःचा जीव सांभाळून करा. बरोबर. असं लोकांचं व्यवस्था नाही. म्हणजे ते असं नाही बोलत की बाबा मग तुमचं कामच आहे तुम्ही केलंच पाहिजे. हा त्यांचा व्ह्यू कधीच नाही. म्हणजे मला तुमचा इंटेंट खूप प्रामाणिक दिसतं ना त्यामुळं. तुम्ही करताय तुम्ही प्रामाणिकपणे करताय म्हणतात ना, तुम्ही येताय जाताय सगळ्या गोष्टी करताय विद्यार्थ्यांची म्हणजे गुणवत्तेत दिसतंय ते की. तिथे एका घरामध्ये ना एका चौकटीवर एका फोटो आहे नवरा बायकोचा. मला वाटलं त्यांच्या फॅमिलीतला असेल कोणाचा तरी. त्यांना विचारलं मी की हा फोटो कोणाचा आहे तर 25 वर्षापूर्वी कोणतरी शिक्षक होते तिथं. बरोबर. त्या नवरा बायकोचा फोटो त्यांच्या घरामध्ये. हो शिक्षकांचा. मग हे काहीतरी असं तुमच्यासारखं विशेष वागले असतील म्हणूनच आज त्यांच्या घरामध्ये त्यांनी त्यांचा फोटो ठेवलाय. नाही म्हणजे आता 25 वर्षापूर्वी तुम्ही जर म्हणाल ना नाही घेऊन जातोय तेव्हा रोडच नव्हते. आम्ही घिसरवरणी मधून शॉर्टकटनी चालत यायचो. घिसर मार्गे यावं लागायचं किंवा इथं वरती म्हणून वरती त्या वरतीत यायचं. तिथं एसटी काहीतरी येत होती वाटतं पहिली. मग तिथून मधल्या मार्गे चालत एकलगाव सिंगापूरला जायचं. बरोबर. असे लोक करत होते पहिले. आम्ही कधी मग त्यांच्यापेक्षा म्हणजे नशिबान आम्ही आहे की कशी का असं ना गाडी जाते आम्ही जातोय. आता तरी बऱ्यापैकी चांगला आहे रस्ता. एवढा कधी कसं दगड वगैरे घसरते. पावसाळ्याचं थोडं अवघड आहे. प्रॉब्लेम असा होतो गाडीचा पावसाळ्यामध्ये गाडी घसरलेली कळत नाही. कळत पडल्यावर कळते गाडी घसरते. अशी अवस्था आहे. तुमची नवीन जॉईनिंग आहे का शिक्षक म्हणूनच? पहिल्याच अशा भागात टाकले. मजा येते का? पण मजाचं काय म्हणजे आहे ते करायचं आहे. मजा म्हणून करण्यापेक्षा एक ज्या भागात आपल्याला एक चांगलं काम करायची संधी भेटते त्याच्यामुळे काय नाही ते. आणि तिथे काय 2च विद्यार्थी आहेत का? 3 आहेत. 3 आहेत का? 3 आहेत. शाळा छान आहे. पण शाळा छान आहे. आजूबाजूचा परिसर सगळं छान आहे. हा लोक पण सांगतात की काही वस्तू वगैरे लागली तरी घेऊन येतात म्हणून तुम्ही. ते सगळं. आणि तुमचं काय नाव सर? विजय भोसले.
तुम्ही त्या कुसारपेठला? हो. अच्छा. भोसले कुठलं गाव? इथे इंदापूर तालुक्यात शेट वगैरे हा. बारामतीपासून 10-12. इंदापूरचे बरेच शिक्षक आहेत त्या भागात नाही का? इंदापूरचे. भोंग सर आहेत. हा बोंगसर आहेत, मी इंदापूरचा आहे. काय गरज आहे का मुलांना म्हणजे अशी बाबा मदत करू शकतो आपण असं काय? मुलांसाठी गरज म्हणलं तर मग आता कसं होतं, बेसिक गोष्टी आहेत समजा आता ज्या शिक्षण खात्याच्या बाहेरची सांगा, म्हणजे ज्या मिळू शकतात त्यांना खात्याकडून, ते नाही की आपण काय करू शकतो का? जसं मी भोंग सरांना, म्हणजे मी ती देवराई आहे खाली केळेश्वर म्हणून बोर्डीमध्ये, ॲक्च्युली ती भटकंती करायला गेलो होतो. ते भोंग सरांना शाळेत भेटल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाबा रेनकोट वगैरे दिलेत मुलांना, तर मग मी सेकंड व्हिजिटमध्ये ते घेऊन गेलो होतो. होय ना. हो. तसं काय आपल्या त्या मुलांना लागत असेल तर सांगा, चालेल ना, करू आपण सांगतो प्रयत्न. तुम्हाला तुमचं कॉन्टॅक्ट घेतो, तुम्हाला सांगतो म्हणजे ज्या काही मुलांना म्हणजे फ्युचरमध्ये उपयोगी येतील गोष्ट हा. किंवा दैनंदिन किंवा वापरासाठी. शाळेतले किंवा असं काय. हां, हा जनरली कसं आता रेनकोट वगैरे आता काही गरज नाहीये. तर शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे शैक्षणिक साहित्य वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे जर अच्छा. भेटले ना, हां, ते शैक्षणिक तक्ते असतात म्हणजे पताका, शैक्षणिक पताका अच्छा. असतात ते भेटतात, त्या वगैरे भेटले तरी बरं होईल समजा. तुम्ही कमेंट केली होती का? असेल, कारण की मिलियनमध्ये व्ह्यू आहेत व्हिडिओवर आपल्या. हा समोर जो रोड गेला आहे हा मढेघाट, आणि आता आपल्याला इकडून लेफ्ट घ्यायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर. तोपर्यंत धन्यवाद.